नमस्कार श्रोते हो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा इलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा किस्सा आहे 2 आणि 2 किती. महाराष्ट्राची धडाडती तोफ अशी ओळख असलेल्या एका युवा नेत्याची पुण्यात सभा होती. त्याच्या सभांना अलोट गर्दी असायची. व्यासपीठावर सर अशी ख्याती असलेले ज्येष्ठ नेते उपस्थित होते. युवा नेत्याने सभेच्या सुरुवातीलाच एक किस्सा सांगितला. तो सांगताना त्यांनी संबंधित प्रत्येक नेत्याच्या आवाजाची, लकबीची हुबेहूब नक्कल केली. ते म्हणाले, पुण्यातला एक पत्रकार दिल्लीत गेला. त्याला वाटलं आपण राजधानीच्या शहरात आलोय, तर काही नेत्यांच्या मुलाखती घेऊया. तो सर्वप्रथम सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवर गेला. मोठ्या मुश्किलीने त्याने तिथे युवा नेते असलेल्या राहुल गांधी यांची मुलाखतीसाठी वेळ मिळवली. त्याने त्यांना एकच प्रश्न विचारला, राहुल जी, 2 और 2 कितने हुए? हा प्रश्न ऐकताच राहुल विचारात पडले. ते म्हणाले, हमारे जो घटक पक्ष है उनसे पूछना पड़ेगा. ममता जी, बहन मायावती, जयललिता जी, नीतीश कुमार, लालू जी, इन सब से बात करनी पड़ेगी. सोनिया जी से पूछना पड़ेगा. बाद में मैं आपके सवाल का जवाब दूंगा. पत्रकार निराश झाला. तो लालू प्रसाद यादव यांच्याकडे गेला. त्यांनाही त्याने विचारले, 2 और 2 कितने हुए? ते म्हणाले, उसका क्या है, बिहार की सरकार अब राबड़ी देवी जी चलाती है. आप उन्हीं से पूछना, 2 और 2 कितने होते हैं? या पत्रकाराने दिल्लीतील सर्व पक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रत्येकाला हाच प्रश्न विचारला आणि त्या प्रत्येकाने एकमेकांवर ढकलत त्याची बोळवण केली. त्यामुळे पत्रकाराला वाटलं की हे सगळे इतक्या सामान्य प्रश्नाच्या उत्तरासाठी टाळाटाळ करत आहेत. आपण एखाद्या अभ्यासू नेत्याला भेटूया. म्हणून त्याने पंडित अटल बिहारी वाजपेयी यांचं घर गाठलं. त्यांनाही त्याने हाच प्रश्न विचारला. अटलजींनी मोठा पॉज घेतला आणि म्हणाले, अडवाणी जी से बोलना पड़ेगा. RSS की राय लेनी पड़ेगी. बाद में मैं आपको बताऊंगा 2 और 2 कितने होते हैं. आता मात्र पत्रकार अस्वस्थ झाला. त्याला वाटलं दिल्लीत फक्त मराठी नेत्यांनाच नव्हे तर मराठी पत्रकारांनाही छळलं जातं. त्यांना काहीच किंमत नसते. छोट्या छोट्या प्रश्नांच्या उत्तरासाठीही मरमर करावी लागते. उद्विग्न आणि चिंताग्रस्त अवस्थेत त्याला आता वाटलं शेवटचा पर्याय म्हणून आपल्या मराठी नेत्याला भेटूया. त्यामुळे तो शरद पवार यांच्याकडे गेला. पवार साहेबांनी त्याची अस्वस्थता बघून आस्थेने विचारलं, काय रे, एवढा का चेहरा उतरलाय? काय झालं? काही त्रास होतोय का? काही मदत हवी आहे का? त्यावर चिंतातूर स्वरात तो पत्रकार म्हणाला, काय सांगू साहेब, दिल्लीतल्या सगळ्या नेत्यांना एक साधा प्रश्न विचारला पण त्याचे उत्तर कोणीच देत नाही. आता मात्र मराठी भाषेचा अभिमान म्हणून सर्वात शेवटी तुमच्याकडे आलोय. तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 2 आणि 2 किती? त्यावर क्षणाचाही विलंब न लावता साहेब म्हणाले, हात तेरी की, इतका साधा प्रश्न होय? मला आधी सांग 2 द्यायचेत की घ्यायचेत, म्हणजे त्यानुसार तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी लगेच देतो. आणि हा किस्सा ऐकताच श्रोत्यांच्या हास्याचा लोट उसळला. हे ऐकून व्यासपीठावरील ज्येष्ठ नेते म्हणाले, अरे मीही दिल्लीतच असतो, हा पत्रकार मला का भेटला नाही? मी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर नीट समजावून सांगितलं असतं. त्यावर हे युवा नेते म्हणाले, त्याचा काय उपयोग? इतके अनुभव गाठीशी असताना त्याच्या लक्षात आलं होतं की दिल्लीत असल्याने प्रश्न तुम्हाला विचारला तरी उत्तर तुमच्या पक्षनेत्यांच्या परवानगीनेच मिळणार आहे. तर श्रोते हो, हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आणि अशाच धमाल किस्स्यांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क करा. घनश्याम पाटील, संपादक, चपराक.